brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. एकनाथ शिंदेची भूमिका या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका, कारण त्या कॅबिनेटमध्ये ज्या कॅबिनेटमध्ये तो जी.आर. मागे घेतला गेला त्या कॅबिनेटच्या नंतर आशिष शेलार तुमच्या चे मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या जी.आरला प्रचंड विरोध केला आणि त्याच्यामुळे तो आम्ही जी.आर. मागे घेतोय म्हणून. तर एकतर मुळात जर तुमचा विरोध होता तर मग तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटकडनं जी.आर. काढलाच कशाला? ज्यावेळेस जी.आर. काढला तेव्हाच सांगायचं की आमचा विरोध आहे ह्याला म्हणून. तो जी.आर. काढल्यानंतर मग तो जी.आर. समजवण्यासाठी आणि का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी म्हणून राज ठाकरेंच्या भेटीगाठी घ्यायच्याच कशाला, हे पण प्रश्न उपस्थित होतात ना शेवटी. असं आहे की एकनाथराव शिंदे मला येऊन भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं की या संदर्भात खूप कन्फ्युजन्स तयार होत आहेत, वेगवेगळी मतं समोर येत आहेत आणि म्हणून आपण हा जो निर्णय आहे हा स्थगित केला पाहिजे आणि विचारपूर्वक या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. मी त्यांना देखील सांगितलं की माझ्याकरता काही प्रेस्टिज इश्यू नाही आहे. आपल्याला हित हे राजकीय नेत्यांचं पाहायचं नाही आहे, कोणाची युती होते की होत नाही याकरता आपला निर्णय नाही. आपला निर्णय हा शिंदेसाहेब महाराष्ट्रातल्या मराठी मुलाच्या हिताचा असला पाहिजे. याचं कारण जो गुजरातीमध्ये शिकतोय मीडियममध्ये त्याला गुजराती आहे, त्याला इंग्लिश आहे आणि मराठी आहे. मराठी आपण कंपल्सरी केलेली आहे. जो अजून कुठे उर्दूमध्ये शिकतोय त्याला उर्दू आहे, इंग्लिश आहे आणि मराठी आहे. पण मराठीवाल्याला तिसरी भाषाच नाही, त्याला मराठी आणि इंग्रजीच आहे. म्हणजे बाकी सगळे 3 भाषा शिकतायत आणि आपला व्यक्ती 2च शिकतोय. म्हणजे जी क्रेडिट बँक आपण तयार केली आहे आता, ज्यालाही त्या क्रेडिट बँकेलाही मान्यता उद्धवजींच्या सरकारने दिली, त्या क्रेडिट बँकेमध्ये माझ्या मराठी मुलाची जी काही क्रेडिट्स आहेत ते कमी असणार आहे. म्हणजे उद्या त्याला ऍडमिशनच्या वेळी जेव्हा क्रेडिट्स त्याच्या विचारात घेतले जातील तर त्याच्याकडे कमी क्रेडिट असतील. म्हणून आपल्याला जो विचार करायचा आहे तो महाराष्ट्रातल्या मराठी मुलाच्या हिताचा करायचा आहे. नेत्यांचा विचार करून मला हे मान्य नाही आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर आपण हे सगळं रद्द करू, नव्याने याचा फ्रेश विचार करू आणि विचारपूर्वक निर्णय करू.